आमदार सचिन अहिर यांनी काहीच दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर हे लगेचच विधान परिषदेचे उपसभापती सुद्धा झाले। तर सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? उपसभापती पदाचं आश्वासन सचिन अहिर यांना शिंदेंनी नेमकं कधी दिलं होतं? या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी सचिन अहिर आपल्या सोबत आहेत। सचिन अहिरजी, धन्यवाद, स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये। एक दिवस असा आला की अचानक विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांसोबत सचिन अहिर अर्ज दाखल करण्यासाठी आले आणि संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली। तर हे नेमकी प्रोसेस कधीपासून सुरू झाली होती? निर्णय कधी झाला? नाही, असं काय फार महिने चर्चा चालली आहे, काय आठवडे चर्चा चालली आहे अशातला भाग नाहीये। आपल्याला सर्वांना माहिती आहे की उपसभापतीची ही निवडणूक ही नियमाप्रमाणे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याला लावली जाते। दुसऱ्या आठवड्याला लावल्यानंतर ज्यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ही इच्छा प्रकट केली किंवा श्रीकांत शिंदेजी यांनी सांगितलं की आमची अशी सर्वांची इच्छा आहे की तुमच्यासारखी लोक आपल्या पक्षातून चांगल्या पदावरती जाऊन चांगली सामाजिक काम करण्याचं काम केलं पाहिजे। आम्ही पहिलाच एक खुलासा करतो की मुळामध्ये ज्यावेळी आम्ही शिवसेना हा पक्षातूनच आम्ही निवडून आलेलो आहोत। म्हणजे आमचा ज्यावेळी AB फॉर्म असेल किंवा तो असेल तो त्यावेळी तोच दिला गेला होता। अर्थात या सर्व गोष्टी तांत्रिक आहेत, त्याच्यात अजून बोलून वेळ घेत नाही आणि त्यालाही वेगळे फाटे फोडू इच्छित नाही। पण तो एक लक्षात घ्या की सभापती पद हा कुठचा राजकीय पद नसतो। सभापती पद हे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत हे कोणालाही देखील ते अनुमोदन देऊ शकतात आणि म्हणून ज्यावेळी त्यांनी ही इच्छा प्रकट केली तर एक पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ते उमेदवारी मी अर्ज दाखल केली आणि त्या माध्यमातून उपसभापती पदाची निवड ही बिनविरोध, म्हणजे अर्थात विरोधी पक्षांनी पण देखील चांगली भूमिका घेतली आणि सकारात्मक तो प्रस्ताव मागे घेऊन एकमताने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मला मिळालेली उमेदवारी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला। बरं, मात्र तुम्ही भाऊ म्हणून सगळीकडे प्रचलित आहात, सगळेजण सचिन भाऊ म्हणून सगळ्यांना तुम्ही जवळचे आहात। मात्र ज्या वेळेला शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फक्त वरळीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली। तर हा निर्णय नेमका कधी झाला होता? कोणी कोणाला कॉन्टॅक्ट पहिला केला? काय असते, अनेक वेळा काही गोष्टी ज्या असतात त्याला काही राजकीय संकेत असतात किंवा काही नियम गोष्ट असतात, त्या सर्वच गोष्टी अशा जाहीर व्यासपीठावरती बोलायच्या नसतात। पण एक गोष्ट नक्की आहे, परत एकदा मी सांगतो की फार अगोदरपासून प्लॅनिंग होता। तर काहींनी तर असं संशोधन केलं की लोकसभेमध्ये खासदार फोडले किंवा घेऊन गेले म्हणून त्याचा बक्षीस देण्याचं काम केलं। तर असं कुठचंच काही नाही आहे। हे काही दिवसाची चर्चा होती आणि त्या दिवसाची चर्चामध्ये जे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर माझा जो आकर्षण कसं गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत झालं, बेस्ट संपाच्या वेळी झालं, आणि जे निर्णय आम्हाला अपेक्षित नव्हते ते देखील निर्णय घेण्यात आला, तो नक्कीच तो आकर्षण होता। आणि ते आकर्षित होत असताना ज्यावेळी हा माझ्याकडे तो प्रस्ताव आला त्यावेळी अर्थात लगेच काय मी निर्णय घेतलं आणि जाऊन केलं असं नाही, मलाही थोडा वेळ लागला आणि मलाही तो निर्णय घेणं कठीण होता। कारण माझे जे संबंध उद्धवजींबरोबर आदित्यजींबरोबर होते, पण एकंदरीत राजकीय विचार करता, सामाजिक विचार करता आपल्याबरोबर असलेला जो कामगार वर्ग आहे, आपल्याबरोबर असलेला जो सामाजिक चळवळीतला जो लोक आहे त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर कुठे ना कुठेतरी 2014 नंतर ही जी संधी मला जी मिळालेली आहे त्या संधीचा सर्वसामान्य लोकांसाठी सोना करण्याचं काम करता येईल या भावनेतूनच मी त्यांना होकार देऊन ते स्वीकारण्याचं काम केलं। वरळी मतदारसंघामध्ये किंवा इलेक्शन असू दे किंवा आणि काही असू दे, आदित्य ठाकरेंसोबत सचिन अहिर हे फिक्स आहेतच, म्हणजे सावलीसारखे सोबत असतात। मात्र ज्या वेळेला तुम्ही हा निर्णय घेतलात तर तेव्हा सगळ्यांच्याच म्हणजे आदित्य ठाकरेंच्या जवळचे जी ओळख तुमची त्या सगळ्यांनाच धक्का बसला। मात्र तुम्ही त्या दिवशी म्हणालात की मी आदित्य ठाकरेंशी फोन झालेला आहे माझा, माझी भूमिका मी सांगितलेली आहे। त्यामुळे ज्यावेळेला फोन झाला तेव्हा तिकडनं काय प्रतिक्रिया होती? काय SMS टाकलं त्यांना, म्हणजे कारण जसं हे निर्णय एक दिवस अगोदरच झाल्यामुळे मी त्यांना लगेच काय बोलणं किंवा करणं किंवा स्पष्टीकरण हा येत नाही। एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आल्यानंतर ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती समाजसेवामध्ये काम करू इच्छितो म्हणून घेऊन ज्यावेळी त्यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा प्रकट केली त्यावेळी त्यांना विरोध करायचा का साथ द्यायचा, आणि त्यांना मी साथ देण्याचं काम केलं आणि प्रामाणिकपणे त्यांना एका विधानसभेमध्ये वरळीमध्ये एक वेळा नाही 2 वेळा निवडून आणण्यासाठी मी असेल किंवा इतर लोकप्रतिनिधी असेल आम्ही सर्वांनीच मिळून काम करण्याचं काम केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमध्ये पण देखील ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी पण देखील सर्व नगरसेवकांना जी ताकद देता येईल त्यांचा प्रतिनिधी म्हणून
प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आपण घेतली. त्याच्या मागचा हेतू असा होता की एका नेतृत्व घडवत जर आपण असू तर त्याला साथ आपण शेवटपर्यंत द्यायला पाहिजे. पण एक गोष्ट दुसरी तुम्ही ही लक्षात घ्यायची आहे की आपण ज्यावेळी सर्व साथ देण्याचा प्रयत्न आपण करतो किंवा हे करतो, राजकीय दृष्टिकोनातून जर उद्या पुढे जर झेप घ्यायची असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती मर्यादा होते. आणि मलाही ते लक्षात येत होतं, कारण त्यांना काही जरी द्याय, कारण शेवटी ते प्रतिनिधी म्हणून घेऊन इकडनंच मंत्रिमंडळामध्ये जातील किंवा जायलाच पाहिजे, तर ते नेते आहेत. आणि त्याही व्यतिरिक्त काही द्यायचं असेल तर इतरांना द्यायचं का आपल्याला द्यायचं. मग मी असं म्हणेन की त्यांची संकुचित त्यांची अडचण होऊ नये. आणि म्हणून मग राज्याच्या हितासाठी किंवा माझ्यावर असलेला जो माझा वर्ग आहे आणि समाजाचा जो वर्ग आहे त्यासाठी निव्वळ वरळी मर्यादित न ठेवता राज्यामध्ये आपण चांगल्या रीतीने संघटना वाढू शकतो, राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडू शकतो. ही जी ज्यावेळी संधी मला मिळाली त्यावेळी ते संधीचं सोनं करण्याचं काम केलं. कारण मी देखील 2014 साली मंत्री राहिलो होतो आणि त्याच्यानंतर माझी पूर्ण निवडणूक लढण्याची तयारी होती. पण मी ते त्यागाची भूमिका म्हणा किंवा सहकार्याची भूमिका म्हणून घेतलं आणि त्यांना तो प्रामाणिकपणे करण्याचं काम केलं. आता कोणीतरी जर सांगत असेल की वरळीमध्ये आमचा बालेकिल्ला हे आहे, तर मीच वरळीमधून निवडून आलो आहे ना. तर वरळीवरती कोणाचा 7/12 नाव लिहिलेलं नाहीये. आणि भविष्य काळामध्ये पण जे वरळीकर आहेत ते ठरवतील. पण मी माझं राजकारण संकुचित वरळीपुरतं मर्यादित न ठेवता हे मी वरळीचं प्रतिनिधित्व करत असताना जसं या अगोदर राज्यामध्ये नेतृत्व देण्याची भूमिका घेतली, मग गृहनिर्माण मंत्री म्हणून रेरासारखा कायदा आणला, सामाजिक न्याय म्हणून घेऊन रमाई घरकुल योजना आणली, पर्यावरण म्हणून ग्रीन गणेश या मुंबईमध्ये ती संकल्पना आपण करण्याचं काम केलं. असंख्य कामं मी त्याची यादी वाचून दाखवत नाही. म्हणून आता गल्लीमध्ये न राहता राज्यामध्ये नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आणि श्रीकांत शिंदेच्या सहकार्याने पक्ष आणि विशेषतः संघटना आणि समाजाचे उपेक्षित असलेले सरकारमध्ये राहून किंवा विरोधी पक्षातली जी लोक असतील त्यांनाही देखील न्याय देण्याचा प्रयत्न आणि मानस माझा पुढे राहणार. माध्यमांसमोर येऊन तुम्ही ही सगळी कारणं सांगताय की का मी गेलो तिथे, मात्र तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न तो आहेच की सचिन अहिर का गेले शिवसेनेमध्ये. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला काही राजकीय धोका वाटत होता का की आदित्य ठाकरे सोबत किंवा त्या पक्षामध्ये असताना, किंवा आता यापुढे तुम्ही काय उद्दिष्ट आहेत तुमची, काय करायचंय, किंवा यापुढे आदित्य ठाकरे जर वरळीमध्ये असताना तुम्ही त्यांना विरोध करणार का? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुठचाही व्यक्ती ज्यावेळी समाज आणि राजकारणामध्ये असतो तो त्याचा भवितव्य बघत असतो. मी 2014च्या नंतर 19ला जी त्यांना साथ देण्याचं काम केलं, 7 वर्ष शेवटच्या क्षणापर्यंत जी भूमिका त्यांनी दिली होती ती भूमिका बजावण्याचं काम केलं. बरोबर. शेवटी जसं मी म्हटलं की आम्ही समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना आपला भवितव्याचा पण विचार कुठेतरी केला पाहिजे. आणि मी तर एकनाथ शिंदेंचा वारंवार यासाठी नाव घेईन की सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण देखील त्यांनी इथपर्यंत आणून देण्याची भूमिका घेतली ना, ती कदाचित इकडे झाली असती की नाही झाली असती मला माहीत नाही, पण ती संधी मिळाली ती सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. आणि तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की माझी ही जबाबदारी राहणार आहे की पुढे उद्या भविष्यकाळामध्ये आमचा पक्षाचा उमेदवार कसं निवडून येईल, यासाठी निवळ वरळी नाही तर शिवडी असेल, भायखळा असेल, दादर असेल, दक्षिण मुंबई असेल, मुंबईमध्ये असेल, पुणे जिल्ह्यामध्ये असेल, हे तर माझा कामच राहणार आहे. बरं, मात्र तुम्ही जेव्हा SMS केला, तुम्ही म्हणताय आदित्य ठाकरेंना, मी SMS केलं त्या दिवशी, मी निर्णय घेतला फॉर्म भरायच्या अगोदर SMS केलं. फार लांब लचक त्यांना मी लांब लचक ओमराजे निंबाळकरांना 100 फोन केले तसे तुम्हाला आले का? नाही, लांब लचक मी SMS केलं, त्यांनी शॉर्टमध्ये मला रिप्लाय दिलं, पण ती वेळच तशी नव्हती. कारण फॉर्म भरल्यानंतर तो विषय येत नव्हता की बाबा फॉर्म विड्रॉ करा किंवा काय करा, अशातला तो भागच नसल्यामुळे हे होते. अर्थात खूप लोकांनी प्रयत्न केले, संपर्क करण्याचं काम केलं, पण मी ज्या लोकांना मला असं वाटतं होतं की बाबा त्यांना बोललं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत झाल्यानंतर त्यांना माहिती पडण्यासाठी, त्याच्या अगोदर मी सर्व काही प्रमुख नेत्यांना ते SMS पाठवण्याचं काम केलं. बरं, मात्र जे आणि आधी खासदार गेले अगदी तुमच्या आधीच, म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरे त्याच खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौऱ्यावरती होते, ते मुंबईमध्ये आले, तर तुमच्या रूपाने आणि एक धक्का. तर ज्या पद्धतीने त्या खासदारांबद्दल बोललं जाते पक्षाकडनं, कारण संताप आहे अर्थातच, तर तुमच्या संदर्भात असं काही बोललं गेलं किंवा काय झालं तर मग त्याला तुमचं काय उत्तर असेल? बघा कसं असते की ज्यावेळी इतर माणूस इतर पक्षातून आला तर त्याचं आपण स्वागत करतो आणि आपल्याकडनं गेलं तर त्याला आपण नालायक म्हणतो. असं कसं काय? काय ना काहीतरी आमची प्रत्येकांची काहीतरी कॉन्ट्रीब्युशन या समाजामध्ये काहीतरी पक्षामध्ये आहेत म्हणूनच आहेत. आणि म्हणून आज समजा आमच्याबद्दल विधिमंडळामध्ये असेल, कोणत्याही पक्षाचा आमदार असेल
तो टीकात्मक यासाठी बोलत नाही, कारण आम्ही सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतली. आम्ही सर्व ग्राउंड मधली काम करणारे कार्यकर्ते आहेत. आम्हाला कोणीतरी क्रेन मधून आणून ठेवलेलं नाहीये. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का आमच्या मागे ना ठाकरे अण्णा होय ना पवार अण्णा होय काय नाहीये. काय लेगेसी घेऊन आम्ही काम नाही करत आहोत. आम्ही हाडाचे कार्यकर्ते म्हणून काम करतोय. म्हणून मला असं वाटते की असं संकुचित विचार न करता मला तर असं वाटतं त्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे. किंवा कोण जरी देखील आपल्यातला एक सहकारी जर त्याच्यामध्ये या पदापर्यंत येत असेल आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवत असेल तर उद्या कोणी येऊ शकतो आपल्याकडे, कोणी करू शकतो, कोणी सोडू शकतो. तर मला वाटतं त्या भावनेतून बघायला पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बरं, पण ठाकरेंना सोडून गेलेल्यांवरती आतापर्यंत आपण बघितलं ते ज्या पद्धतीनं आरोप झाले तसे तुमच्यावरती नाही झाले, त्याचं कारण काय? त्याला कारण असं आहे की बाबा मी दिलेली जबाबदारी चोख पाडण्याचं काम केलं, असं नाही की नाहीये म्हणून. हां, मी आता जसं म्हटल्याप्रमाणे मी कामच करत नव्हतो, पक्षाला डॅमेजच करत होतो. खास करून खोक्यांवरनं जे आरोप झाले पक्ष वाढवत नाही झाले. पक्ष वाढवत नव्हतो किंवा मी कधी जाऊन पक्षाकडे निधीची अपेक्षा केली किंवा महानगरपालिकेला दिली. मी तन मन धन देऊन पक्षाने दिलेली जबाबदारी जी पुणे जिल्ह्याची 21 विधानसभा, वरळी विधानसभा आणि मुंबई शहरामध्ये जिकडे जिकडे करता येईल. संजय पाटील जे लोकसभेमध्ये त्या संपूर्ण कॅम्पेन मी आज त्यांचा बी चालवत होतो. म्हणजे मुंबईमध्ये अरविंद सावंतजींची निवडणूक असेल, अमोल कोल्हेंची असेल, सुप्रियाताई सुळेंची संपर्क प्रमुख या नात्याने असेल, ह्या सर्व ठिकाणी मी वावरण्याचं काम करून घेऊन त्या सर्वांना निवडून आलं आणि 4ही ठिकाणी रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटते जी हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांना हे माहीत आहे. आणि म्हणून ते बिचारे त्यांचे शुभेच्छा मायाबरोबर आहेत आणि तशी ती प्रतिक्रिया घेऊन त्या जिद्दीने मी काम करतो. आणि आता मी घटनात्मक पदावरती आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगेन की एका बाजूला पक्षाच्या व्यासपीठावरती नक्कीच आम्ही बोलू, पण घटनात्मक पदावरती आलेल्या व्यक्ती कुठच्या जाती धर्माचं आणि पक्षाचं हे न बघता सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळवून देता येईल ही भूमिका ही माझी राहणार आहे. म्हणून मी बघितलं असेल तुम्ही की 2-3 दिवसाच्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एल निनो सारखा वादळामुळे हे जे पावसाचं जे कॅलेंडर पुढे गेलंय ह्याच्यासाठी तासभर चर्चा घडवण्याचं काम आम्ही केलं. मंत्री आणि विधिमंडळातील इतर सहकारी कसं एवढा वेळ, पण शेतकऱ्यांचा प्रश्न एवढी गरज आहे का? कारण त्या ज्या विषयात लोकप्रतिनिधी मांडतात त्या शासनाला काहीतरी सुधारणा करता येतील. शासनाचे काय जे आहेत ती भूमिका जी लोकांसमोर यायला पाहिजे आणि त्यातून जो कष्टकरी आणि शेतकरी जो उपेक्षित आहे त्याला तो हवादिल झालेला आहे, त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न आमचा होता. बरोबर आहे सचिन भाऊ. मात्र जे काही खासदार गेले तर त्यांना फोडण्यामध्ये तुमचा रोल होता किंवा तुमचा हात होता असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि त्याचं बक्षीस हे तुम्हाला मिळालं, विधान परिषद उपसभापतीपद. म्हणून मी तुम्ही बघितलं असेल की मी या अगोदरच असं बोललो की आता मला माहित नाही त्यांना कुठची अधिकची माहिती मिळालेली आहे, काय संशोधन मिळालं, पण हे सर्व खासदार गेल्यानंतरची ही चर्चा ही माझी आणि एकनाथ शिंदे साहेबांची झाली होती. आणि मी जसं म्हटल्याप्रमाणे की त्यांचा कामाचा जो प्रभाव आहे तो नक्कीच आज आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची त्यांची जी जिद्द आहे हाही एक मोठं आकर्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे. बरं, मग विधान परिषद उपसभापती पदाची उंची वाढवण्यासाठी किंवा त्या पदासंदर्भात आता तुमचं काय पुढे आहे उद्दिष्ट किंवा कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात आहे? ह्याच्यामध्ये हा सार्वभौम असलेला सभागृह आहे, एक त्याची एक वेगळी गरिमा आहे. आणि माझा प्रयत्न राहणार आहे की या अगोदरचे जेवढे उपसभापती झालेत, मग गवई साहेबांपासून असेल, माणिकराव ठाकरेपासून असेल, वसंत डावकरेजी आणि आता निलमताईपासून, त्या तुलनेतून ती गरिमा खाली जाणार नाही, त्याहीपेक्षा वरती कशी राहील हा प्रामाणिक प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सुनेत्राताई वहिनी पवारताई राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेजी हे सर्व एकत्रित रीतीने येऊन त्यांनी मला पाठिंबा देण्याचं काम यासाठी केलं. आणि म्हणून त्यांची सरकारची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा दुवा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी केली. बिलकुल. सचिन भाऊ, तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आभार. तुम्ही TV9 मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल. धन्यवाद.